खेळ केलेला आहे तो म्हणजे सांगली संघाने. परंतु तेवढ्याच ताकदीत आकाश गुडुले आपण पाहू शकतो काय करतोय आपल्या संघासाठी. दोन्ही गुणांची एक गुणाची आघाडी, परंतु पुन्हा एकदा ट्रॅकल केलेला आहे तिकडकडून. कोर्टच्या बाहेर जेवढा वेळ ठेवता येईल तेवढा प्रयत्न करत आहे. मात्र पुन्हा एकदा पॉइंट घेतलेला आहे तो सांगली संघाने. ह्या सीझन मध्ये आपण पाहिला असेल की मात्र सांगलीचा डिफेन्स तेवढाच मजबूत. आजच्या डिफेन्स मध्ये सांगली संघाला काय करायचं आहे बघूया. पॉइंट घेण्यात यशस्वी होत आहेत का. आता कुठेतरी वर चढ होताना बघू शकतो आपण मुंबई उपनगर संघावरती. सांगली जिल्हा आता मात्र आकाश बर्डे पकड केलेली नाहीये. आता पहिल्या काही मिनिटातच मुंबई उपनगर संघावरती लोनची नामुष्की हे पाहू शकतो आपण. कुठेतरी अनुभवाची कमी ही मुंबई उपनगर संघाकडे दिसत आहे. मात्र आता काही मिनिटातच सांगली संघाने सांगितलेलं आहे जे त्याचं स्किल आहे, स्किल पॉइंट ही त्याला मिळवता आले नाहीत. आता मात्र प्रयत्नात आहे, परंतु त्याला हे असे स्किल त्याला काल गवसले टर्न किंवा राईट टर्न तेव्हा आपण हरकम शेख सध्या संघात दिसत नाहीये. आता पुन्हा एकदा राज सालुंकेनी एक पॉइंट घेतलेला आहे. डू ऑर डाय ही रेड असेल ती सांगली जिल्ह्याची. परंतु पुन्हा घाई केलेली आहे. सांगितलं होतं जसा तांदूळ निवडताना तांदळातील दगड आणि आयुष्यातील समस्या जर निवडायच्या असतील, काढायच्या असतील तर आपण कमबॅक करू शकता. परंतु 5चा डिफेन्स पुन्हा मुंबई उपनगर संघाचा 5चा डिफेन्स. आता मात्र अप्रतिम अशी चढाईपटू बघूया 6च्या डिफेन्स मध्ये काय करतोय. पारितोषिकांच्या रकमापेक्षा जास्त त्यांचं लक्ष आहे त्यांच्या जिल्ह्याचं नाव कसं उंचावेल याकरिता त्यांचं लक्ष. आणि बघा हेच ज्या स्किल आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला. पुन्हा एक ऍडव्हान्स टॅकल केलाय तो अक्षय बेर्डे यांकडून सांगली जिल्ह्याकडे. आता जर ऑल आउट केलं तर मात्र ऑल आउट आता पाहू शकतो. ऑल आउटच आहे 2+2 ऑल आउट. आता मात्र लीड घेण्याच्या प्रयत्नात आहे आकाश. डावीकडून उजवीकडून डावीकडे पात्र. आता आकाश डायरेक्ट मध्ये आपण पाहू शकतो सांगली जिल्ह्याकडून डावा ठोकण्यात येतोय. पॉइंट मारलाय करून, परंतु आता पंच काय निर्णय देतात त्याच्यावर आपण विचार करू शकतो. मात्र आता मुंबई उपनगर संघ आहे तो डू ऑर डाय रेड करतोय तो म्हणजे संकेत. मात्र अति घाई सांगली संघाचा संयम कोपरा रक्षक जो होता त्याचा काय होतंय, काय बिघडतंय, काय घडतंय आणि काय बिघडतंय. मात्र अतोनात प्रयत्न चालू आहेत. आता मात्र प्रयत्न करतायत आणि प्रयत्न आता मात्र पुन्हा एक चुकीची टॅकल केल्या गेला आणि तरी चालेल, परंतु ऑल आउट आम्हाला घ्यावा लागेल कारण की ऑल आउटचे 3 पॉइंट आणि बोनसला एकच गुण जातोय म्हणजे 2 अतिरिक्त गुणची कमाई होते. सिंगल कोर्टवरती आपण एक क्वार्टर फायनल पालघर 26 मुंबई 26 क्रमांक 3 समोर ग्राउंड जवळ. सर तुम्ही आयोजक आहेत, तुम्हाला फ्री हँड आहे. कसगावची स्पोर्ट्स कोर्ट मध्ये हा डायरेक्ट 27 सेकंड फेवर ऑफ
गुड. 29-28 पालघर 29. मुंबईकडे जे प्रेक्षक आहे ते आजचे भाग्यवान, आजच्या दिवसातले सर्वात भाग्यवान प्रेक्षक आहे. पालघर 30 आणि मुंबई शहर पूर्व 28. तिसरी चढाई क्रीडांगण क्रमांक 3 वर मुंबई शहरच्या वतीने सक्सेसफुल. पालघर 30. समस्त बारामतीचे ऑर्गनायझर्स. 31-30. हा संपूर्ण सामना जो शिल्लक आहे तो तिकीट खरेदी करून सुद्धा तुम्ही जाल तर अशा पद्धतीचा सामना तुम्हाला बघायला मिळणार नाही. पालघर हा संघ प्रगती पथावरती आहे आणि मुंबई शहर सुद्धा खुश हो गई, तबीयत खुश हो गई. मॅच का स्टँडर्ड बघितल्यानंतर आणि 2025चा जो शुभारंभ झालेला आहे एक टॉप सामन्याने, टॉप मॅचेसने 23वी छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने याचा अंदाज, याचं जजमेंट आपण देऊ शकणार नाही आणि एक्झॅक्टली तेच घडलेलं क्रमांक 3. जबरदस्त ताकदीचं प्रदर्शन या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 2 मुंबई उपनगर 35 सांगली 32. सर आणि अतुलजी कुटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. आजचे सामने शेवटचे सामने आहेत. क्रीडा रसिको आपण कृपया नोट करायचे, आजचे सामने शेवटचे सामने आहेत.